नमस्कार मित्रो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न विचारतात की अंगात येणाऱ्या व्यक्तींच्या नेहमी भूतकेत खंडेराव माळसाई कानबाई म्हसोबा असे देव का येतात? त्यांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज, राजा अशोक, चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन किंवा कौटिल्य किंवा महात्मा फुले, ज्योतिबा फुले, राजा शाहू महाराज असे विद्वान आणि समाजसेवा करणारे, समाजासाठी आपले आयुष्य देणारे असे लोक, विचारवंत, जगाला, जे मानवाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करून ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, ते ह्या लोकांच्या अंगात का येत नाही? यांच्या अंगात असे लोक का येतात? खरं तर माझ्या मनात असा कधी प्रश्न आला नाही, पण माझ्या मनात एकदा आणि बऱ्याचदा असा नेहमी प्रश्न पडायचं. कारण जेव्हा जेव्हा मी हे सगळं बघायचो, खेड्यात राहत असल्यामुळे मला हे सगळं भक्ताई, हे बुवाबाजी सगळी रोज दिसायची. तर माझ्या मनात असा प्रश्न यायचा की नेहमी अंगात गरीब लोकांचंच काय येतं? जे अस्वच्छ राहतात, जे नीटपणे स्वच्छता पाळत नाही, जे 2-2, 4-4 दिवस अंघोळा करत नाही, ज्यांची भाषा शुद्ध नाही, ज्यांचे विचार चांगले नाहीत, ज्यांचं वाचन नाही, ज्यांनी नीटचं जग बघितलेलं नाही आणि एखाद्या अडाणूसारखं जे आयुष्य घालतात, अशाच लोकांच्या अंगात काय येतं? आणि मग यांच्या अंगात आलं की गाव जमा व्हायचं, डप वाजवला जायचा, झेंडा लावला जायचा आणि मग ते मोरपिसांचे मोठमोठे हे आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या देवाच्या मूर्ती, त्यानंतर निंबू, गंडा, तोडा हे त्या ठिकाणी जमा व्हायचं आणि मग गरिबांचा न्यायनिवाडा व्हायचा. म्हणजे कुणाच्या घरात काही भांडणं असतील, कुणी काही आजारी असेल, कुणाला काही समस्या असेल, कुणाला कसली अडचण असेल, तर मग हे अंगात येणारे बाबा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सल्ला देत, त्याला उपवास करायला लावत आणि त्याच्या हातात गंडा बांधून त्याला सांगत की तुला आता बरं वाटेल, तुझा शेजारी असा आहे, तुला अमुक बाईने हे करणी केली, त्या बाईने हे केलं, अशा पद्धतीचं हे सगळं चालायचं. तेव्हा मित्र, जो विचार माझ्या मनात आला आणि तसंच मला असं वाटायचं की श्रीमंताच्या अंगात देव का येत नाही? ब्राह्मणांच्या अंगात, मारवाडीच्या अंगात, राजपूताच्या अंगात, क्षत्रियाच्या अंगात, मराठ्यांच्या अंगात का देव येत नाही? देव हा नेहमी गरीब आणि ज्या वंचित जाती आहेत, ज्या मोलमजुरी करणारे लोक आहेत, यांच्या अंगात देव का येतो? तेव्हा हा प्रश्न मलाही अजून सोडवता आला नाही आणि बाबासाहेबांनी जे प्रश्न विचारला त्याचे उत्तर कोणाला देता येणार नाही. नमस्कार.